तसा की 12 ते 58 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक सम आणि विषम संख्या किती। मग काय करतो, सगळ्यात पहिले आपल्याला शोधणं असते नैसर्गिक संख्या। कशा शोधतो, तर शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या काय करतो, मायनस, आलेल्या उत्तरात +1। आता 8 मधून 2 गेले 6, 5 मधून 1 गेला 4, +1, तर टोटल नैसर्गिक संख्या किती सापडल्या, 47, बरोबर। मग यातल्या अर्ध्या सम अर्ध्या विषम, मग समसंख्या आणि विषम संख्या। आता अर्ध्या अर्ध्या करतो म्हटलं तर भागीला किती करणार, 2, 47 ला 2 न भाग जात नाही, मग आपण कोणाला भाग देऊ, 46 ला, बरोबर, ठीक। मग आता 46 ला 2 न भाग दिला तर किती, 23 सम 23 विषम, पण संख्या किती आहे, 47, पण मग कुठंतरी एक मिळवणे है ना, मग तो एक कुठं मिळवतो, उदाहरणातल्या दोन्ही संख्या सम म्हणून सम मध्ये एक मिळून 24 सम आणि 23 विषम, असं करतो आपण, है ना। तुम्हाला पाहिजे असेल तर इथे लिहून ठेवू शकता तुम्ही, है ना, की उदाहरणातील दोन्ही संख्या सम म्हणून एक समसंख्या विषम पेक्षा एकने जास्त, असं लिहून ठेवू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर इथं, की उदाहरणातील दोन्ही संख्या सम म्हणून समसंख्या विषम संख्येपेक्षा एकने जास्त, है ना, असं लिहून ठेवू शकता। ह्या उदाहरणातल्या दोन्ही संख्या सम म्हणून समसंख्या विषम संख्येपेक्षा एकने जास्त। गणित काय म्हणते की 19 ते 123 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक सम आणि विषम, आता तुमचं क्लिअर झालंय, है ना, नैसर्गिक सम आणि विषम, फक्त संख्या शोधता, बरोबर। मग जर नैसर्गिक संख्या शोधायच्या म्हटलं, है ना, तर आपण कसं करतो, शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या मायनस, आलेल्या उत्तरात +1। मग 123 मधून 19 गेले, किती राहिले, 104, आणि काय करायचे, +1, म्हणजे किती झालं, 105। ह्या झाल्या आपल्या टोटल नैसर्गिक संख्या। त्यातल्या अर्ध्या सम अर्ध्या विषम, मग अर्ध्या अर्ध्या करतो म्हटलं तर भागेला किती करणार आहोत, 2, मग 104 ला 2×5 = 10, 2×2 = 4, 52, पण संख्या आहे 105, म्हणजे नक्की +1 करणे, मग कुठं करू, सम की विषम, तर उदाहरणातल्या दोन्ही संख्या काय, विषम, म्हणून विषम मध्ये +1, तर विषम संख्या किती, 53, समसंख्या किती, 52, नैसर्गिक संख्या किती, 105। तुम्ही इथेही साइडनं लिहून ठेवू शकता, उदाहरणातील दोन्ही संख्या, है ना, विषम, म्हणून विषम संख्या समसंख्येपेक्षा एकने जास्त। उदाहरणातील दोन्ही संख्या विषम म्हणून विषम संख्या समसंख्येपेक्षा एकने जास्त म्हणून देतो, पहा, है ना, हे गणित एक्सप्लेन करून देतो, म्हणजे तिन्ही प्रकारचे गणित येऊन जाते। आता हे गणित काय दिलं आपण, एक सम एक विषम, मग कधी कधी काय असेल, एक विषम एक सम, तरी सारखंच आहे, है ना, ठीक। मग आता 16 ते 93 पर्यंतच्या नैसर्गिक सम आणि विषम संख्या किती, मग बेरीज, है ना। मग आता जर नैसर्गिक संख्या शोधतो म्हटलं, सेम आहे आता, तर काय करू, तर शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या काय केली, मायनस, आणि आलेल्या उत्तरात काय करायचा, +1। आता 93 मधून 16 गेले, किती, 77, आणि आलेल्या उत्तरात काय, +1, म्हणजे किती रे, मग अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम। आता या गणितात प्रॉपर नैसर्गिक संख्येलाच 2 ने भाग जाते, है ना, ठीक। आता 2×3 = 6, 1 राहिला, 2×9 = 18, किती, 39 सम 39 विषम। इथं +1 करायचं कामच पडत नाही, कारण एक सम एक विषम असेल तर प्रॉपर सम विषम अर्ध्या अर्ध्या होऊन जाते। क्लिअर, मग हा टॉपिक नक्की पुढे जायचं, चल पहा, लिहा मग आता गणित।
आता पाहू आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज. ठीक आहे, म्हणजे नैसर्गिक संख्या, मग या नैसर्गिक संख्यांची जर है ना बेरीज पाहिजे असेल, बेरीज, तर आपण दोन प्रकारे, म्हणजे एक असून समजा, लक्ष द्यायचं पहा, 1 ते n पर्यंतच्या है ना, 1 ते n पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. एक तर हा टॉपिक आहे बेरीज 1 ते n पर्यंतच्या, आणि एक आहे समजा तुम्हाला असं म्हणा, उदाहरणार्थ समजा 12 ते 123 पर्यंतच्या है ना सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. एक तर असं म्हणा, म्हणजे 12 ते 123 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज, त्याच्यानंतर इथे दिसत आहे 1 ते n पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. शेवटी दोन्हीकडे नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे. पण तर 1 ते n पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची जर बेरीज पाहिजे असेल तर मग आपण काय वापरतो, फॉर्म्युला. ठीक आहे ना, मग 1 पासून सुरुवात झाली पाहिजे कुठपर्यंत, n पर्यंत. मग आपण फॉर्म्युला वापरतो n प्लस 1 भागेला किती, मग 2. 1 ते n पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज n प्लस 1 भागेला 2. ठीक आहे इथपर्यंत, ओके. चालेल, मग 1 पासून n पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज तर आपण काढू शकतो है ना. ठीक, मग आता जर असं मधातलं असेल तर मग बेरीज कशी करायची. बरं, दोन टॉपिक आहे. ज्या पद्धतीनं नैसर्गिक संख्येची बेरीज करतो त्याच पद्धतीनं मग इथं समसंख्येची पण बेरीज होते, विषम संख्येची पण बेरीज विचारते. ठीक आहे, त्याच पद्धतीने इथं पण सर्व समसंख्येची बेरीज विचारते, सर्व विषम संख्येची बेरीज विचारते. ठीक आहे, बस हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा. ओके, ठीक. म्हणजे आपण काय पाहतो की 1 ते n पर्यंतच्या समची बेरीज, विषमची बेरीज, नैसर्गिक संख्येची बेरीज, आणि असं मधातलं दिलं असेल है ना तर त्या नैसर्गिक सम आणि विषमची बेरीज कशी करायची. ओके, ठीक. समजा तुम्हाला असं म्हटलं की 1 ते है ना समजा 52 पर्यंतच्या सर्व है ना नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, असं गणित आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, बेरीज किती, समजा असं गणित. तुम्हाला माहित आहे है ना कसं सॉल्व करायचं. काय करतो मग आपण, n प्लस 1 भागेला 2. मग n ची किंमत किती आहे, मग इथं n म्हणजे 52, बरोबर. n ची किंमत किती, 52. मग आपण बेरीज कशी करतो, 52 गुणिला 53 भागेला किती, मग 2. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हालाही माहित आहे. मग 2 न कितीचा भाग गेला, 26चा. मग आता 26 गुणिला किती, मग 53. 2/2 च्या गुणाकारानं सॉल्व करू शकता. 53 गुणिला 26, 3 18 8, 6 35, 3 2 6, 37, 7 3 5 2 10 3 13. किती आलं मग, 1378. हे आपल्या गणिताचं उत्तर. म्हणजे 1 पासून n पर्यंतची बेरीज करायची असेल तर अशी सिंपल तुम्ही करता. ओके, 1 ते 70 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. मग तुम्हाला माहित आहे नैसर्गिक है ना संख्यांची बेरीज बरोबर आपण कोणत्या फॉर्म्युल्याने करतो, n प्लस 1 भागेला 2. इथं n ची किंमत किती आहे, मग 70. मग 70 गुणिला 71 भागेला 2, कितीचा भाग गेला, 35. मग काय केलं आपण, 35 गुणिला 71, 2/2 चा गुणाकार फक्त करण्या. आता तुम्ही 35 गुणिला 71 करू शकता. 5 1 5, 3 1 3, 7 5 35, 38 8 3, 7 3 21 आणि 3 किती, 24 85. आलं का एवढं उत्तर तुमचं. 1 ते 50 पर्यंतच्या फक्त समची बेरीज विचार. मग नाही आपल्याला नैसर्गिक करायचं आहे. आपण ऑलरेडी नैसर्गिकची बेरीज कशी करायची शिकलो. कशी करू शकतो आपण 1 ते n पर्यंतच्या नैसर्गिकची बेरीज,
बाय फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे? n+1 भागीला 2. या फॉर्म्युल्यानं आपण करू शकतो. पण इथं आता नैसर्गिकची नाही करणे, काय करणे? समची बेरीज. ओके ठीक. मग थोडस याच्या आधी मी एक कन्सेप्ट सांगतो, पहा मग, है ना. ठीक. आपण इथं होतो, मी जर म्हटलं की 1 ते 10 पर्यंतच्या, है ना, पर्यंतच्या समची बेरीज, सम बेरीज, बरोबर ना, बेरीज. मग आता 1 ते 10 पर्यंत समसंख्या कोणत्या आहे? 2, 4, 6, 8, 10 यांची बेरीज, असा प्रश्न आहे, है ना. ठीक. आता 8 आणि 2 10 आणि 10 20 आणि 10 किती? 30. बेरीज किती झाली? 30. आता अजून दुसरं गणित देतो, पहिले कन्सेप्ट सांगतो. हा पहा, समजा तुम्हाला म्हटलं 1 ते 15 पर्यंतच्या है ना कशाची बेरीज? समबेरीज, है ना, समसंख्यांची बेरीज. ओके ठीक. मग आता तुम्ही त्या पहा बरं, 2, 4, 6, 8, 10, 12, 14 यांची बेरीज. मग इथून इथपर्यंत किती आले? 30. 10 40, 10 50 आणि 6 किती? 56. म्हणजे बेरीज किती आली? 56. आता इथं शॉर्टकट पहा. एवढं तर सोपं पेपरला 1 ते 10, 1 ते 15 विचारणार नाही. आपण आताच पाहिलं 1 ते 50 पर्यंत. मग आता 50 पर्यंत संख्या लिहून त्यांची बेरीज करत बसू का? नाही. ओके ठीक. मग काय तर या पहा, बेरीज करताना किती संख्या आहे? या 1 2 3 4 5 समसंख्या किती आहे? 5. त्याच्या पुढची जर संख्या घेतली तर होत आहे बेरीज 30, है ना. ठीक. इथे पहा 1 2 3 4 5 6 7 समसंख्या घेतली आणि त्याच्या पुढची जर संख्या घेतली तर काय होत आहे बेरीज? जेवढ्या समसंख्या आहे त्याच्या पुढील अंक या दोघांचा गुणाकार जर केला तर काय भेटते? 1 पासून विचारलेल्या n पर्यंतच्या, है ना, सर्व समसंख्येची काय भेटते? बेरीज. लक्षात येत आहे? मग आपण काय शिकलो याच्यात, है ना, 1 ते n पर्यंत समची बेरीज जर पाहिजे असेल तर 1 ते n पर्यंत जेवढ्या समसंख्या आहे त्याच्या पुढील अंक या दोघांचा काय करा? गुणाकार, है ना. तर काय भेटेल? समसंख्यांची बेरीज. ओके हे आपण शिकलो. मग 1 ते 50 पर्यंत किती समसंख्या आहे? समसंख्या तर किती आहे? 25. अर्ध्या सम अर्ध्या विषम 25. मग त्या सर्व संख्यांची, सर्व समसंख्यांची, है ना, काय करणे आपल्याला? बेरीज. मग ते कशी करू? शॉर्टकटनं 25 गुणिला 26. समजलं, है ना. ठीक. आता दोघांचा काय करणे? गुणाकार. 25 सक 150, 25 दोने 50, किती येते रे? 650. मग आपल्या गणिताचं उत्तर. समजलं? चला घ्या लिहून. म्हणजे 1 ते 40 पर्यंत जेवढ्याही विषम संख्या आहे त्या विषम संख्येची बेरीज किती, असा प्रश्न आहे. बर, मग आता याच्या आधी, आता विषमची बेरीज काढायच्या आधी पण थोडस बेसिक फॉर्म घेऊ पुन्हा, है ना. म्हणजे पहिले बेसिक पूर्वक करू. पहा, समजा असं म्हटलं असेल की 1 ते 10 पर्यंतच्या आपण काय करू? विषमची बेरीज, है ना, विषम संख्यांची काय करू? बेरीज. 1 ते 10 पर्यंत. तर तुम्हाला माहित आहे 1 ते 10 पर्यंत कोणते विषम संख्या आहे? 1 3 5 7 9 असं, है ना. ठीक. आता याची बेरीज पहा, 10 10 20 आणि 5 25. ऑब्झर्व करायचं, लक्ष द्यायचं. किती आली बेरीज? 25. आता समजा अजून पुन्हा एक पाहू, है ना. समजा तुम्हाला म्हटलं की 1 ते समजा घेऊ 14, है ना, पर्यंतच्या सर्व काय करू? विषम संख्यांची बेरीज, विषमची बेरीज पाहू, है ना. किती? मग आता याच्यात विषम कोणत्या असेल? 1 3 5 7 9 11 13. ओके ठीक. मग यांची बेरीज किती, असा प्रश्न आहे. पण आता
1 ते 9 पर्यंत बेरीज झाला 25, 25 आणि 10, 25 आणि 10 किती 35, 35 आणि 10 45 आणि 4 49. मग बेरीज किती आली 49. शिकवताना लक्ष द्यायचं है ना. ठीक, बेरीज किती 49. मग काय म्हणू शकतो पहा इथं किती विषम संख्या आहे 5. जेवढ्या विषम संख्या आहे त्याचा काय दिसत आहे वर्ग 25. इथं विषम संख्या किती आहे पहा 1 2 3 4 5 6 7 आणि जेवढ्या विषम संख्या आहे त्याचा जर वर्ग केला तर आपल्याला 1 पासून n पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज मिळते. मग हे शॉर्टकट म्हणायला हरकत नाही ना है ना. मग 1 ते 40 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती असा प्रश्न आहे. मग सगळ्यात पहिले 1 ते 40 पर्यंत काय शोधून घ्या लागल विषम संख्या. आणि तुम्हाला माहित आहे किती आहे त्या 20. आणि मग त्याच 1 ते 40 पर्यंतच्या या 20 विषम संख्यांची बेरीज किती होईल मग 20 चा वर्ग है ना. म्हणजे किती मग 400. म्हणून आपल्या 1 ते 40 पर्यंतच्या सर्व विषम संख्याची बेरीज किती होईल 400. समजत आहे घ्या. 11 ते 121 पर्यंतच्या 11 ते 121 पर्यंतच्या सर्व विषम सर्व नैसर्गिक है ना सर्व नैसर्गिक आणि सर्व सम या सर्वांची बेरीज करायची असेल तर मग कशी करायची. ठीक आहे. मग आता हे बेरीज काढायच्या पहिले सगळ्यात पहिले है ना 11 पासून 121 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहे हे शोधणं गरजेचं आहे. 11 पासून 121 पर्यंत समसंख्या किती आहे ते शोधणं गरजेचं आहे. विषम संख्या किती आहे ते शोधणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. पहिले आपल्याला संख्या शोधणं आहे. मग सर्व नैसर्गिक संख्या किती तर तुम्ही शोधू शकता है ना. काय करतो आपण शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या मायनस 121 मधून 11 मायनस प्लस 1. आता 1 मधून 1 गेला 0, 2 मधून 1 गेला 1 प्लस 1 किती आला संख्या 100. ओके इथपर्यंत है ना. म्हणजे नैसर्गिक संख्या आल्या 111. ओके 1 मधून 1 गेला 0, 2 मधून 1 गेला 1 एकाशी 1 110 प्लस 1 111. मग अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम. मग आता सम आणि विषम कशा शोधतो तर 2 भाग देतो. तर इथं कितीचा भाग जाते 55 है ना. उदाहरणातल्या दोन्ही संख्या कशा आहे विषम म्हणून विषम संख्या समपेक्षा 1 न जास्त. मग विषम संख्या किती मग 56. लक्षात येते. ठीक. पहिले संख्या शोधून घ्यायच्या आणि आता काय करू आपण बेरीज. ओके ठीक. मग आता 11 ते 121 पर्यंत सर्व नैसर्गिकची बेरीज. इथं आता फॉर्म्युला लिहून चालणार नाही. n प्लस 1 भागेला 2 तो फॉर्म्युला किंवा जेव्हा 1 पासून बेरीज करत असेल तर. ओके ठीक. मग आता असं जर गणित आलं मग नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण कशी करतो. ठीक आहे ना. तर काय करतो आपण पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2 गुणेला एकूण नैसर्गिक संख्या. आता किती आहे नैसर्गिक संख्या 111. असंच करा लागेल ऑप्शन नाही. ठीक आहे. ओके. मग आता या दोघांची काय करणं आपल्याला बेरीज. 1 आणि 1 2, 2 आणि 1 3 132 भागेला 2 गुणेला किती 111. ओके ठीक. आता 2 ना भाग जाते बेसक 12 पुन्हा 1 म्हणजे काय 66 गुणेला 111. आता दोघांचा काय करणे गुणाकार. मग 111 गुणेला 66 6 1 6 6 6 पुन्हा 6 6 6 7326. समजत आहे. पहा इथं किती आले 6 6 6 12 2 1 12 ने 1 13 आणि 1 किती 7326. हे झाली आपली नैसर्गिक संख्यांची बेरीज. पडलं कुठून कुठपर्यंत 11 पासून 121 पर्यंत. आता तुम्हाला करायचं आहे समसंख्यांची बेरीज
है ना, समसंख्यांची बेरीज. मग सेम जर समसंख्याची बेरीज करायची असेल है ना, तर काय करतो, जसं नैसर्गिकची बेरीज करायची आहे तर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या. समची बेरीज करायची असेल तर काय घ्यायचं, पहिली समसंख्या. आता कोणती आहे पहिली समसंख्या, 12. 12 पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या कोणती आहे, 120 है ना, शेवटची समसंख्या भागेला किती, 2 गुणेला. आता समची बेरीज करायची आहे ना, तर एकूण समसंख्या कोणती किती आहे, 55 है ना, एकूण समसंख्या. ओके ठीक. आता दोघांची काय करणे बेरीज, किती होते सेम, 132. 2 आता ही तर 2, 2 ने 3 किती आले, 132 भागेला 2 गुणेला किती मग 55. ठीक आहे. आता 2 न भाग दिला, कितीचा भाग दिला, 66चा. मग 66 गुणेला किती म्हणा लागल, 55. बरोबर ना. आता 66 गुणेला 55 करणे, मग 66 गुणेला 55. 6 पंच 0, 6 पंच 30 आणि 3 33. पुन्हा किती 330. 3 0 3 6 3 3630. हे येईल आपल्या गणिताचं उत्तर 3630. मग हे काय भेटली, समची बेरीज. आता काय पाहिजे आपल्याला, विषमची बेरीज. बरोबर ना. मग विषम संख्येची जर बेरीज करायचं असेल तर सेम विषम संख्यांची बेरीज है ना, तर काय करायचं, पहिली विषम संख्या है ना, कोणती आहे पहिली विषम संख्या, 11 अधिक शेवटची विषम संख्या भागेला किती, 2 गुणेला एकूण विषम संख्या किती आहे, 56. समजलं बस. मग आता या दोघांची बेरीज किती होते, 132 भागेला किती, 2 गुणेला किती, 56. मग 132 ला भाग दिला किती येते, 66 गुणेला 56. दोघांचा काय करा, गुणाकार है ना. मग 66 गुणेला 56 करू है ना. आता 6 6 36 6 3 6 पंच 30 आणि 3 33. पुन्हा 6 3 3 6 6 3 9 6 3 3696. हे येईल आपल्या गणिताचं उत्तर. ठीक आहे. म्हणजे सर्व नैसर्गिक सम आणि विषमची तुम्ही बेरीज करू शकता. पण है ना, एकाच गणितात हे तीनही थोडी विचारते. तुम्हाला पेपरला गणित असेल तर काही एकच विचार, 1 मार्क्ससाठी तुम्हाला काय म्हणा, 11 ते 121 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती. मग तुम्ही फक्त विषम संख्येची बेरीज करा. आपण आज अभ्यास करत आहोत म्हणून सर्व सॉल्व केलं. लक्षात येत आहे है ना. चालेल, चला घ्या बरं लिहून मग आजच्या. आता हे गणित आहे, या गणितात 24 पासून 93 पर्यंतच्या सर्व सम आणि सर्व विषम संख्यांच्या बेरजेतील काय घ्यायचं आहे, फरक. मग आता आपल्याला पहिले काय, याचं डायरेक्ट शॉर्टकट आहे, लगेच उत्तर निघते, सेकंदात गणित आहे ना. ठीक. पण पहिले आपण पूर्ण कन्सेप्ट पाहू आणि मग लगेच शॉर्टकट सांगतो है ना. डायरेक्ट शॉर्टकट सांगितलं कसं आलं, अजून प्रश्न पडत. ठीक आहे. पहा मग आता जर याच्यामध्ये समसंख्येची बेरीज करायचं असेल तर पहिले याच्यामध्ये समसंख्या किती आहे ते शोधणं गरजेचं आहे, विषम संख्या किती आहे ते शोधणं गरजेचं आहे ना. मग संख्या शोधाच्या आधी है ना आपल्याला पहिले काय शोधायला लागेल, नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्या कशा शोधतो, 93 मधून किती मायनस करतो, 24. आलेल्या उत्तरात +1 किती राहते, 13 मधून 4 गेले, परत 1 दिला, 9 मधून 3 गेले, किती राहते रे, +1. म्हणजे संख्या किती सापडल्या, 70. अर्ध्या सम अर्ध्या विषम. मग समसंख्या किती, 35 आणि विषम संख्या किती, 35. हे तर क्लिअर झालं आपलं है ना. ओके ठीक. का अर्ध्या अर्ध्या, कारण एक सम एक विषम, प्रश्नच नाही. ओके ठीक आहे. मग आता आपण शोधू त्या सर्व समची बेरीज. किती समसंख्या आहे, 35. त्या सर्व समसंख्यांची बेरीज. आता मला सांगा 35 गुणिला 36 कराल काय, हे केव्हा करतो, जेव्हा 1 ते n पर्यंत असं है ना. ठीक आहे, नाही करायचे. मग आता कसं करू, पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागीला किती, 2 गुणिला एकूण समसंख्या है ना. ठीक. एवढं करायचं काम नाही, शॉर्टकट आहे, सगळ्यात शेवटी शॉर्टकटच पाहू आपण. ओके ठीक. या दोघांची काय करू बेरीज, 4 2 6 9 2
भागेला 2 गुणेला किती 35, 2 भाग जाते, 2 पंच 10, 2 आठी 16, म्हणजे काय झालं 58 गुणेला किती 35, दोघांचा काय करू गुणाकार है ना. आता 58 गुणेला 35, 8 पंच 40, 0 4, 5 5 25, 8 त्रिक 24, 5 4 9 4 13, इथं किती 53, 3 किती 5, आता 5 त्रिक 15, 15 आणि 5 किती रे मग किती आली बेरीज 2000. ठीक आहे इथपर्यंत, म्हणजे हे बेरीज कोणाची आली समची है ना. ठीक, आता आपल्याला काय पाहिजे सर्व विषम संख्यांची बेरीज पटत आहे. मग आता विषम संख्यांची बेरीज कशी काढू आपण, किती तर पहिली विषम संख्या किती येते 25 अधिक शेवटची विषम संख्या भागेला किती 2 गुणिला एकूण विषम संख्या किती 35. आता दोघांची काय केली बेरीज 5 आणि 3 8, 9 आणि 2 11 गुणिला किती 35, 2 भाग जाते 2 पंच 10, 2 9 18, काय होते 59 गुणिला 35. दोघांचा काय करू गुणाकार है ना. मग आता 59 गुणिला 35 जर करायचं असेल तर पहा 59 गुणिला 35, 9 5 45, 4 5 5 25, 9 त्रिक 27, 7 आणि 5 12 आणि 4 16 किती येते 56, आणि 5 त्रिक 15 आणि 5 20, तर किती आली बेरीज 2000. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारला, तर प्रश्न असा आहे ना की 24 पासून 93 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आहे 2030, आणि त्या सर्व विषम संख्यांची बेरीज, या दोन बेरजेतला काय पाहिजे फरक है ना. म्हणून बेरजेतील फरक काय म्हणा लागत मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करा लागत, बरोबर ना 2030. ओके पहा बरं 5शी 5, 6 मधून 3 गेले किती राहिले, म्हणजे किती आला फरक 35, आणि हा 35 35 35 सारखं दिसत आहे है ना. म्हणजे मला हे समजते आता है ना, हे झाला पूर्ण कन्सेप्ट, पण आपलं शॉर्टकट काय है ना. शॉर्टकट मॅक्झिमम पेपरला तुम्हाला हेच विचारते है ना. ठीक आहे, काय तर एक विषम दिन एक समदिन, किंवा एक समदिन एक विषम दिन. जर एक सम एक विषम किंवा एक विषम एक सम असल तर त्या दोन्ही संख्यांच्या म्हणजे जेवढ्या आहे याच्यामध्ये है ना त्या समसंख्यांची आणि विषम संख्यांच्या बेरजेतला फरक हा जेवढ्या समसंख्या आणि जेवढ्या विषम संख्या असते तेवढाच येते. समजलं है ना. म्हणजे या गणिताचं जर उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला हे काही सॉल्व करायचं काम नाही, फक्त काय शोधा लागेल याच्या दरम्यान किती सम आहे किंवा किती विषम आहे, जेवढ्या सम आणि जेवढ्या विषम असेल तेवढाच काय ते फरक. समजलं. ठीक, हे त्याचं शॉर्टकट होतं ना. मग या गणिताचं शॉर्टकट पाहून घेऊ आपण. काय आहे समजा तर लिहायचं उदाहरणातील दोन्ही संख्या एक सम एक विषम किंवा एक विषम एक सम असेल तर त्या संख्यांमधील जेवढ्या समसंख्या किंवा जेवढ्या विषम संख्या असेल तेवढा त्यांच्या बेरजेतील फरक असेल. समजलं. ठीक आहे.
ठीक, तेवढा त्यांच्या बेरजेतील फरक असेल. चालेल, मग इथंच थांब. ओके, थँक्यू.